मित्रांनो, माझं नाव प्रथमेश करंगुटकर आणि मी एक नवीन कविता तयार केली आहे. कवितेचं नाव आहे कोकण आणि मी. सो प्रत्येक गावावरून शहराकडे आलेल्या व्यक्तीला किंवा प्रत्येक गावावरून शहराकडे आलेल्या चाकरमान्याला गावाबद्दलची कशी ओढ आहे, गावाबद्दलची कशी आतुरता आहे, गावाबद्दलची त्याला कसे प्रेम आहे, ते मी या कवितेतून म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. सो कविता नीट ऐका. कविता आल्यावरती कमेंट करायला नक्की विसरू नका. सो मी आता कविता वाचायला चालू करतो. रोजच्या या दगदगीच्या वातावरणात जीव माझा कंटाळतो. रोजच्या या दगदगीच्या वातावरणात जीव माझा कंटाळतो. थोडा वेळ शरीराला विश्रांती देतो आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी गावी जाऊन येतो. थोडा वेळ शरीराला विश्रांती देतो आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी गावी जाऊन येतो. लगबगीने जातो आणि तिकीट काढून येतो. लगबगीने जातो आणि तिकीट काढून येतो. वरची सीट नाही साहेब, विंडो सीट द्या, जरा स्वर्ग या डोळ्याने टिपून घेतो. वरची सीट नाही साहेब, विंडो सीट द्या, जरा स्वर्ग या डोळ्याने टिपून घेतो. आतुरतेने वाट बघणारा मी जरा ट्रेनमध्ये बसून घेतो. आतुरतेने वाट बघणारा मी जरा ट्रेनमध्ये बसून घेतो. करबुडे बोगदा तर आलाय, येईल आपलं पण स्थानक, असं स्वतःला समजवतो. करबुडे बोगदा तर आलाय, येईल आपलं पण स्थानक, असं स्वतःला समजावतो. मातीचा सुगंध आणि निसर्गाचा आस्वाद प्रत्यक्ष या डोळ्यांनी अनुभवतो. मातीचा सुगंध आणि निसर्गाचा आस्वाद प्रत्यक्ष या डोळ्यांनी अनुभवतो. आपली माणसं आपल्याला घ्यायला आली आहेत याच विचाराने खुश होतो. आपली माणसं आपल्याला घ्यायला आली आहेत याच विचाराने खुश होतो. आंबा, काजू, करवंद, फणस सर्वच फळांची चव घेतो. आंबा, काजू, करवंद, फणस सर्वच फळांची चव घेतो. पण परत कधी भेटेल आजीचा हातचं खायला या आशेने खावणं आणि पिठी भातावर ताव मारून घेतो. पण परत कधी भेटेल आजीचा हातचं खायला या आशेने खावणे आणि पिठी भातावर ताव मारून घेतो. स्लॅबमधील घरात न भेटणाऱ्या सुखाचा आनंद येथील चिऱ्या कौलाच्या घरात भेटतो. स्लॅबमधील घरात न भेटणाऱ्या सुखाचा आनंद येथील चिऱ्या कौलाच्या घरात भेटतो. डीजेवरच्या गाण्याचं तर माहीत नाही, डीजेवरच्या गाण्याचं तर माहीत नाही, पण येथील भजने आणि अभंगात प्रत्येकाचा जीव सुखावतो. डीजेवरच्या गाण्याचं तर माहीत नाही, पण येथील भजने आणि अभंगात प्रत्येकाचा जीव सुखावतो. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही इथे, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही इथे तरी सुखाचं बफरिंग कधीच होत नसते. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही इथे तरी सुखाचं बफरिंग कधीच होत नसते. आणि पाणी इथे गाळण्याचीही गरज नाही, एवढे त्या विहिरीच्या पाण्याला चव असते. आणि पाणी इथे गाळण्याचीही गरज नाही, एवढी त्या विहिरीच्या पाण्याला चव असते. भांडणे तर सगळीकडेच होतात, भांडणे तर सगळीकडेच होतात, यात काही नवल नाही. भांडणे तर सगळीकडेच होतात, यात काही नवल नाही. मात्र कोणी आजारी असले तर अख्खा गाव विचारपूस केल्याशिवाय राहत नाही. मात्र कोणी आजारी असले तर अख्खा गाव विचारपूस केल्याशिवाय राहत नाही. मान्य आहे गाव हे शहरासारखे मॉडेल नाही किंवा इथे जास्त सोयीसुविधा नाही. मान्य आहे गाव हे शहरासारखे मॉडेल नाही किंवा इथे जास्त सोयीसुविधा नाहीत. पण काजू आणि आंबे तुला मुंबईला न्यायला ठेवलेस, ते घेऊन जातोस का अशी सांगणारी मायाची माणसं आहेत. पण काजू आणि आंबे तुला मुंबईला न्यायला ठेवलेत, ते जाताना घेऊन जातोस का अशी सांगणारी मायाची माणसं इथे आहेत. बघता बघता शहराकडे जाण्याचा दिवस जवळ येतो. बघता बघता शहराकडे जाण्याचा दिवस येतो. मग परत मन म्हणते 4 दिवस अजून जरा गावाला राहून येतो. मग परत मन म्हणते 4 दिवस अजून जरा गावाला राहून घेतो. धन्यवाद मित्रांनो. ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. कवितेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, बाय.